मनोरे रचले तितक्याच शिस्तीनं ते खाली सुद्धा उतरतायत। त्यामुळे गेल्या 2-2.5 महिन्यात या गोविंदा पथकानं कशा प्रकारे सराव केलाय हे आपल्याला यातून दिसतंय। आपलं मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर उद्योजक माननीय विवेक दाते सर आरामात आणि लालांना धोत्रे सर यांचं सुद्धा आम्ही स्वामी प्रतिष्ठान ठाणे यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करतोय। निश्चल हो निर्मल मक्ती से तर घाटकोपर या ठिकाणी सुद्धा राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवामध्ये आयोजन केलेलं या ठिकाणी सुद्धा एक गोविंदा पथक सलामी देण्याचा प्रयत्न करतो आणि या गोविंदा पथकानं यशस्वी अशी ही सलामी दिली आहे। 6 थरांची ही सलामी या गोविंदा पथकानं दिली आहे। घाटकोपर या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। राम कदम आयोजित दहीहंडी उत्सवात या गोविंदा पथकानं ही यशस्वी सलामी दिली आहे। सध्या राज्यभर देशभर दहीहंडीचा उत्सव हा आपल्याला बघायला मिळतोय आणि आता हे घाटकोपरमध्ये यशस्वी सलामी दिल्यानंतर आपल्या कष्टाचं हे फळ बक्षीस घेऊन जातानाची ही दृश्य आपण पाहतोय। तर दुसरीकडे चंकी पांडे हे मागाठाणे येथे प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात सहभागी झालेत। काय झाला? 7 समुंदर ए 7 समुंदर बजा 7 समुंदर 7 समुंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई। काय झाला? हाँ भाई 7 समुंदर के बाद 8 थर कीजिए और बेल आइकन को दबाना न। चंके भाई इसमें तो गोविंदा भी खा गया था। ये लो ये लोग खाली लाउडी लेके थांब रे हात लावायचा नाही, सर लावायचा नाही, पारितोषिक मिळणार नाही। थांबा। काय झाला? घाटकोपर येथे सलामी दिल्यानंतर हे गोविंदा पथक बक्षीस घेताना तर दुसरीकडे मागाठाणे येथे आता 8 थरांची सलामी एक गोविंदा पथक देणार आहे। त्याचे आपण आता दृश्य पाहणार आहोत। मागाठाणे प्रकाश सुर्वे यांच्या या आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये एक गोविंदा पथक 8 थरांचा प्रयत्न करतोय। चल पैसा निकाल 8 थर लावलेला थर कोणता आहे? 4था 5वा थर सुरू झालेला आहे। 8 थर हा गोविंदा पथक यशस्वी आता लावण्याचा प्रयत्न करतोय। हृदयाचा ठोका चुकवणारी शेवटचे क्षणचित्र असतात ज्यावेळेस 8वा गोविंदा हा थरावरती असतो आणि सलामी देतो त्यावेळची हृदयाचा ठोका चुकवणारी ती दृश्य असतात। सन्मानपूर्वक स्टेज वरून खाली उतरावं। तर ही दुसरी दृश्य आहेत शिवाजी पाटील स्वामी प्रतिष्ठान ठाणे इथली 2 दृश्य आपण पाहतोय। एकीकडे मागाठाण्यात 8 थर रचण्याचा प्रयत्न झालेला आहे तर दुसरीकडे ठाण्यामध्येच स्वामी प्रतिष्ठान आयोजित गोविंदा मंडळाकडून आयोजित या कार्यक्रमात उत्सवात 8 थर लावण्याचा प्रयत्न हा झालेला आहे। आरामात उतरा मित्रांनो। एकीकडे मागाठाण्यामध्ये 8 थर लावण्याचा प्रयत्न गोविंदा पथकानं केला तर दुसरीकडे स्वामी प्रतिष्ठान ठाणे शिवाजी पाटील आयोजित स्वामी प्रतिष्ठान ठाणे या ठिकाणी सुद्धा या गोविंदा पथकानं यशस्वी सलामी दिलेली आहे आणि या सलामी दिल्यानंतर यशस्वी सलामी दिल्यानंतरची ही
हा जल्लोष आपण या ठिकाणी पाहतोय. एकीकडे मागाठाण्यामध्ये 8 थर रचून यशस्वी सलामी दिलेली आहे. त्यानंतर या गोविंदा पथक